किती मोठा मासा आहे आणि हा बॅट मासा आहे, म्हणजे खेळायची बॅट म्हणू शकता बघा तुम्ही. पार्ले, माचन, बैट, जोन, किंगफिश और छतरी. तोंडावरनं समजतं की तिची साईज किती मोठी असेल. नमस्कार मंडळींनो, मी अक्षय सावंत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सकाळचे लगभग 8 वाजलेत, तर 8 वाजता तुम्हा सर्वांचं स्वागत. मंडळींनो, मी आहे ना, हे माझ्या पाठीमागे दिसते बघा, ते आहे ना मडगावमधलं सर्वात मोठं मच्छी मार्केट आहे. तर त्या ठिकाणी मी आज आलोय. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ना वेगवेगळे कोणते मासे भेटतात आणि किती व्हरायटीज असतात, कारण की मीच माझं तुम्हाला सांगतो, लहानपणापासून आहे ना बांगड्यांशिवाय किंवा तारल्यांशिवाय हा कुठला मासा बघितला नाही. तर बरेचसे व्हरायटी इकडे भेटतात, ते मला दाखवण्याचा प्रयत्न करीन मी. एकंदरीत व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा. त्या अगोदर आहे ना आपल्या चॅनलवर जर हा माझा जर व्हिडिओ यूट्यूबवर तुम्ही कोण बघत असाल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर आपल्या व्हिडिओ फेसबुकवर जर कोण तुम्ही बघत असाल ना, तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. मंडळींनो, ते तुम्हाला समोर दिसतं बघा, ते मत्स्य हट आहे. इथं आहे ना बरीचशी मासेमारी, इथं माशांची विक्री केली जाते. म्हणजे इथंच मासेमारी केली जाते गोव्यामध्ये. तर गोव्यामध्ये तुम्हाला तर माहीत आहे, गोवा हा समुद्रांसाठी भरपूर असा फेमस आहे. तर समुद्रामध्ये मासेमारी केली जाते आणि इथं आहे ना पूर्णपणे इथून आपला आजरा, चंदगड, गडिंग्लज, त्याच्यानंतर सांगली इथपर्यंत मासे जातात. पुणे, मुंबई, त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये. तर बरेचसे आहेत ना ते मासे आहेत ना इथून एक्सपोर्ट केले जातात. तर हे आहे ना मडगावचं मत्स्य हट आहे. आणि हे आहे ना ते तुम्हाला तिकडं बेंगलोर हायवे आहे, तर बेंगलोर हायवेच्या अपोजिट तुम्हाला ना हे मत्स्य हट भेटून जाईल. त्या सकाळी ना भरपूर गर्दी आहे इथं. तर मी तुम्हाला दाखवत होतो वेगवेगळे मासे. मी आता आतमध्ये आलोय. त्याच्या हातात ना पिशवी बघत असाल, तर इथं आहे ना वाट्यावरती मासे भेटतात. खास सांगायचं म्हटलं तर मासळी बाजार आहेत, ते काका म्हणून गेले बघा. तर इथं आहे ना सकाळ सकाळी लोकांची लगबग असते. इथून मासे स्वस्त भेटतात आणि वाट्यावरती असतात बऱ्याचपैकी. तर हे बघा मासे असे वेगवेगळे मासे आहेत ना, हे वाट्यावरती लावले जातात. इथून ना मासे बरेचसे ट्रान्सपोर्ट होतात, जिथं पण आउट ऑफ म्हणजे आपल्याला म्हणा बाहेर इथून गोव्यातून बाहेर जिथं पाठवायचं असतं बघा, तिथून आहे ना इथून मासे हे असं ट्रान्सफर केले जातात. तर हे बघा, ह्या बर्फामध्ये असे मासे टाकतात. त्याच्यानंतर आहे ना असं वेगवेगळ्या ठिकाणी ते इम्पोर्ट एक्सपोर्ट करत असतात. काही इथं बघा माशांच्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. इथं आहेत ते बांगडे आहेत. त्याच्यानंतर हा आहे ना तो काळुंदा मासा आहे. त्याच्यानंतर तिथं आहे तो पापलेट आहे बघा. आणि तिकडे आहेत ना मोठे मोठे मासे आहेत. हे कोणसा मच्छी आहे? ये बोंबिल है. बोंबिल. गाईज तुम्ही बघू शकता, हा आहे ना हा बोंबिल आहे. बोंबिल आपण खालाय, पण कसा होता हे मला माहित नव्हतं. तर हे आहेत ना सगळे किंगफिश आहेत काही बघा. तर या माशाचं आहे ना तोंड काहीतरी बांधले बघा, बहुतेक तो जिवंत वगैरे मासा होता असेल. आणि इथं पापलेट वगैरे बरेच मासे आहेत. त्यानंतर इथं फ्रॉन्स. काय मी आहे ना आता हातात मासा घेऊन बघणार आहे आणि भरपूर अशी त्याचं वेट आहे. काय तुम्ही माशाची साईज बघू शकता, किती मोठा मासा आहे. आणि हा बॅट मासा आहे, म्हणजे खेळायची बॅट म्हणू शकता बघा तुम्ही. समोरचा असा आहे स्ट्रोक सारखा वाटतं आपल्याला. आणि किती साईज बघा, म्हणजे माझ्या जवळजवळ अर्धा आहे मासा बघा. माझ्या म्हणजे हाईटनुसार अर्धा मासा जवळपास आहे बघा. वजनाला नाही काय म्हटलं तर तुम्ही कमीत कमी 5 ते 6 किलो असेल हा मासा. हा मासा आहे ना यांनी पकडलाय. तर यांना आता आपण थोडक्यात विचारूया, मासेमारी आहे ना हे कुठे करतात, आपली मच्छी कुठे पकडतो? गोवा में, मडगांव में. गोवा में बेचता है मच्छी. बैट पीस है, खाने को अच्छा लगता है. ये मोरतो है. बॅट फिश याचं नाव आहे बघायचं. कमीत कमी आहे ना 5 ते 6 किलोचा असणार बघा. माझा हात वळला त्यामुळे मी ठेवतो. आप एक गोवा में मच्छीमारी करते हो? बोलता है मिलता है गोवा में. ओके. तो आप हर दिन इधर रहते हो? हाँ, इधर गोवा में रहते हैं. कितने साल से आप ये मच्छीमारी करते हो? 30 साल ऊपर हो गए. 30 साल. मतलब आप बचपन से करते हो? काही हात माझा वळला हात, त्यामुळे ना मी मासा ठेवतो. ये कौन सा मच्छी है? ये मोरसा है. मोरसो. मोरसो. तो गाइस अपने को ना आज मोरसो मासा भी देखने के लिए मिला है. बचपन से हम ना बांगड़ा देख के आए,
लेकिन ये मोडसो बैट ये अलग अलग नाम सुनने के लिए मिलते बहुत 100 आइटम है। हैं। फिर भी आप ऐसा अलग बांगड़ा, टार्ले, माचन, बैट, जोन, किंगफिश और छतरी ओके और टार्ले ये मुंडोज। गाईज आहे ना आपल्याला माहिती द्यायला आहे ना हे दादा आपल्या सोबत आता आहेत. ते मासेमारी भरपूर दिवसापासून करतात. तर त्यांना असं कोणतरी गाईड करणारा जर आपल्याला असेल ना तर भरपूर सोपं होतं काही गोष्टी. तर त्यांचं आहे ना ते फिश कटिंगचं म्हणजे मोठे मोठे मासे असतात बघा ते कटिंग करून देतात. तर आता आहे ना आपण तिथे जाऊयात. हमारा पूरा फिश कटिंग है, हां लेकिन हम 20 साल हुआ है कटिंग कर रहा है। ओके बचपन से इधर ही है, हां ये भी हमारा शॉप है। गाईज हा मासा जो आहे बघा तो किती मोठा आहे बघा कट केलेला आहे. त्याच्या तोंडावरनं समजतं की त्याची साईज किती मोठी असेल. तर इथं आहे ना तुम्हाला असं मासे कट करून दिले जातात. कौन सा मच्छी कट कर रहे हो ये? मोड़सो मोड़सो मोडसो. मोड़सो। तो आप देख सकते हो गाइस जो उसके ऊपर ना मांस मतलब कि कांटा रहता है क्या इसके अंदर? काटा रहता है, बोनलेस किया इसको। बोनलेस क्या है इसको क्या? ओके तो गाइस ऐसा कौन सा मच्छी है क्या जिसमें कांटा नहीं रहता है? वो स्क्विड्स में नहीं रहता, स्क्विड्स में नहीं रहता क्या? और कोई? शार्क में थोड़ा सा रहता है, नरम वाला रहता है। ओके शार्क में नरम वाला कांटा रहता है ऐसा जो तुमको चुभ सके ऐसा कोई कांटा नहीं रहता. मंडळींनो विषय काय झाला माहिती आहे का आपण जरा लवकर यायला पाहिजे कारण की मला आहे ना यायला वेळ झाला. मी समजा कमीत कमी 8च्या अगोदर आलो असतो ना तर मला अजून भरपूर मासे बघायला भेटले असते. तिथं मला ना ते सांगत होते की तू लवकर यायला पाहिजे कारण की 8-9 वाजले म्हणजे इकडे ना सगळ्या गाड्या निघतात आपल्या आपल्या रूटला. तर नेक्स्ट टाइम जेव्हा मला माशांचा व्हिडिओ बनवासारखं वाटेल खरं म्हणजे ना हा तुम्हाला व्हिडिओ किती आवडते मला ते तुम्ही सांगा. त्यानंतर ना मी विचार करेन की दुसरा व्हिडिओ आपण बनवायचा की नाही. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा छोटासा प्रयत्न राहील मला माहिती तर मला माहीत नाही माशांची पण दाखवण्याचा प्रयत्न होता. तर तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तर आता आपण आहे ना भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चॅनलवर जर आपल्या कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला देखील फॉलो करा. चला टाटा बाय बाय.